नांदेड शहराच्या सांगवी परिसरामध्ये गोपाळनगर भागामध्ये राहणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या 2 चिमुकल्या मुलांना चारचाकी वाहनामध्ये घेऊन शुक्रवारी 17 जुलै रोजी पहाटे 7:30च्या सुमारास आमदुरा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून कार नदीमध्ये कोसळून त्यांनी आत्महत्या केली आहे। तर या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। मुदखेड आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पथकाच्या मदतीने 3ही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले। मूळचे भोकर तालुक्यातील बेंबर येथील राहणारे सुनील मोरे हे जिल्हा परिषद शाळा पोटा बुद्रुक तालुका हिमायतनगर इथे कार्यरत होते। त्यांची पत्नी देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे। ते मागील काही वर्षांपासून सांगवी विमानतळ परिसरामधील गोपाळनगर भागामध्ये वास्तव्यास होते। शुक्रवारी पहाटे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरती गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख या अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या 2 मुलांसह आत्महत्या करत आहे असं लिहून 2ही मुलांना आपल्याच चारचाकी वाहनामध्ये घेऊन आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रामध्ये आत्महत्या केली आहे। या घटनेची माहिती पसरताच शहरामध्ये सर्वत्र खळबळ उडाली। त्यांच्या सहकाऱ्यांनी, पत्नीनं, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली। शिक्षकासह मुलगा सुमित आणि मुलगी सारा या दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यास पथकाला यश आलंय। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रावरती शोककळा पसरली आहे। मझहर शेख, सी 24 तास, नांदेड।